मित्रांनो, तुम्ही पाहत आहात द स्पर्धा गुरु। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व्हावी यासाठी माझ्या www.thesparthaguru.com या वेबसाईटमध्ये 100हून अधिक सराव पेपर उपलब्ध आहेत आणि हे सराव पेपर सर्व मोफत स्वरूपामध्ये आहेत। या सराव पेपरला उदंड प्रतिसाद सर्व विद्यार्थी मित्रांचा, शिक्षक बंधू भगिनींचा, पालकांचा मिळतो आहे। मोठ्या प्रमाणावरती हे पेपर सोडवले जात आहेत आणि पेपर सोडवत असताना विद्यार्थी मित्रांना काही जे प्रश्न असतील ते त्यांचे राहिलेले असतील, चुकलेले असतील आणि त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन हे आवश्यक आहे आणि म्हणून आपण ही व्हिडिओ मालिका या सराव पेपरवरती आधारित आजपासून सुरू करतो आहोत। मित्रांनो, हे जे काही सराव पेपर आपण सोडून घेणार आहोत त्यामध्ये ज्या घटकावरती ते आधारित असतील किंवा एखाद्या पेपरमध्ये मिश्र उदाहरणं असतील तर ते उदाहरणं सोडवण्याची जी काही पद्धत आहे, त्यामध्ये जे काही ट्रिक्स आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत, जे नियम आहेत तेही आपण माहिती करून घेणार आहोत आणि जेणेकरून मुख्य परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही सामोरे जाल त्यावेळेला या घटकांची आपली चांगली तयारी झालेली असेल, उदाहरणांचा चांगला सराव झालेला असेल आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तर तुम्ही सोडवाल या हेतून यासाठी मदत म्हणून आपण ही व्हिडिओ मालिका सुरू करतो आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी द स्पर्धा गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी सागर घालमे सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो, द स्पर्धा गुरु हा चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। आजचा जो आपला विषय आहे तो आहे गणित विषय। त्याच्यामध्ये जो सराव पेपर 1 आपण वेबसाईटवरती अपलोड केलेला आहे तो पूर्ण आपण सोडून घेणार आहोत। हा जो पहिला सराव पेपर आहे तो रोमन संख्या चिन्हांवरती आधारित आहे। एकूण 20 उदाहरणं आपण यामध्ये सोडवणार आहोत। मित्रांनो, रोमन संख्या चिन्ह जे आहे ते लिहिण्याची पद्धती आपल्याला माहिती आहे। यामध्ये स्वतंत्र शून्यासाठी स्वतंत्र चिन्ह उपलब्ध नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे काही रोमन संख्या चिन्ह आपण लिहित असतो, हे जे चिन्ह लिहितो त्याच्यामध्ये इंग्रजी लेटर्सचा आपण वापर करत असतो। साधारणतः I, V आणि X ही जी लेटर आहेत ही जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये वापरत असतो। तर मित्रांनो, हे रोमन संख्या चिन्ह जे आहे त्यावरती उदाहरणं 2 ते 3 उदाहरणं अवश्य विचारले जातात आणि म्हणून जो पहिला पेपर आहे आपण या घटकावरती आधारित घेतलेला होता। आधी जे 20 उदाहरणं आपण सोडवणार आहोत त्यापूर्वी आपण काही नियम पाहूया। लक्षात घ्या, याच्यामध्ये 3 ते 4 नियम जे आहेत ते साधारणतः या रोमन संख्या चिन्ह सोडवत असताना आपण विचारात घ्यायला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, I, V आणि X या 3 अक्षरांचा सर्वात जास्त वापर यामध्ये होत असतो। I हे जे चिन्ह आहे हे चिन्ह 1 ही संख्या दाखवत असतं, V जे आहे ते 5 साठी वापरलं जातं आणि X जे आहे ते 10 या संख्येसाठी वापरलं जातं। आता याच्यामध्ये जो पहिला नियम आहे ना तो असा नियम आहे, I आणि X ही जी 2 अक्षर आहेत ना ही साधारणतः समोरासमोर सलग आपण 2 वेळेला किंवा 3 वेळेलाच घेऊ शकतो आणि X सुद्धा सलग 2 वेळेला किंवा 3 वेळेला आपण घेऊ शकतो। V मात्र जे आहे ते एकदाच घ्यावं लागतं, ते 2दा किंवा 3दा सलग लिहिता येत नाही। आता हे लक्षात घ्या, I म्हणजे 1 आहे, मग ज्या वेळेला आपण 2 वेळेला I लिहितो त्यावेळेला हा जो पहिला I आहे तो 1 आहे, दुसरा I म्हणजे तोही 1 या संख्येसाठी आहे आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि हा जो 2 वेळेला I लिहितो तो आता 2 ही रोमन संख्या चिन्ह दाखवतो। त्याचप्रमाणे इथं 3 वेळेला I जे आपण लिहिलं आहे, प्रत्येक I ची किंमत ही 1 आहे, 3 वेळेला I लिहिलेला आहे म्हणजे 3 ही संख्या दाखवण्यासाठी 3 वेळेला I आपण घेतो। आता तसंच X म्हणजे 10 आहे, तर 2 वेळेला X आपण घेतलाय, 10 अधिक 10 म्हणजे डबल X जो आपण लिहितोय तो 20 ही संख्या दाखवतो आहे। 3 वेळेला X आपण घेतो, प्रत्येक X ची किंमत 10 आहे, तिघांची आपण बेरीज केली तर 30 उत्तर येणार आहे आणि 3 वेळेला X जे आपण लिहितोय ते 30 ही संख्या दाखवण्यासाठी रोमन संख्या चिन्ह तयार होतोय, X X X। तर अशा पद्धतीनं हा जो पहिला नियम आहे, I आणि X आपण सलग 2दा किंवा 3दा लिहू शकतो, 4थ्यांदा किंवा 5व्यांदा लिहू शकत नाही। पहिला नियम लक्षात आता आपल्या आला असेल। दुसरा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। हे बघा, आपण Xच्या पुढे जर I लिहिला किंवा Xच्या पुढे V लिहिला, आता X जो आहे त्याची किंमत आहे 10, I ची किंमत आहे 1 किंवा खाली आपण जे लिहिलंय X त्याची किंमत आहे 10, V ची किंमत आहे 5। हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता Xच्या पुढे आपण I लिहिलेला आहे किंवा Xच्या पुढे आपण V लिहिलेला आहे,
तर आय जो आहे ना उजव्या बाजूला आलेला तो डाव्या एक्स पेक्षा लहान आहे. मग ज्या वेळेला डाव्या बाजूला रोमन संख्या चिन्ह मोठं असतं, उजव्या बाजूला रोमन संख्या चिन्ह लहान असतं, त्यावेळेला या उजव्या बाजूच्या रोमन संख्याची किंमत ही डाव्या बाजूच्या मोठ्या रोमन संख्या चिन्हामध्ये मिळवायची असते. आता एक्स म्हणजे 10 आहे, आय म्हणजे 1 आहे, उजव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह आलंय, त्याच्यामुळे त्यांची आता बेरीज करावी लागणार आहे. 10 अधिक 1 11 आणि 11 यासाठी आपल्याला रोमन संख्या चिन्ह मिळतंय एक्स आय. तसंच एक्स आणि व्ही हे लक्षात घ्या. आता एक्स आहे 10, व्ही जो आहे ना उजव्या बाजूचा तोही एक्स पेक्षा लहान आहे, व्ही ची किंमत आहे 5, 10 अधिक 5 15 आणि 15 साठी आपल्याला रोमन संख्या चिन्ह मिळते एक्स व्ही. तर हा नियम आता आपल्या लक्षामध्ये आला असेल की उजव्या बाजूला जर लहान रोमन संख्या चिन्ह आलं तर त्याची किंमत डाव्या बाजूच्या मोठ्या रोमन संख्या चिन्हामध्ये मिळवायची आहे आणि आपल्याला एक नवीन रोमन संख्या चिन्ह मिळणार आहे. आता तिसरा एक नियम आहे. आता हा दुसरा नियम झाला बेरजेचा. तिसरा नियम आहे वजाबाकीचा. जर समजा बघा आता एक्स हे रोमन संख्या चिन्ह आहे, त्याच्या डाव्या बाजूला आपण आय लिहिलंय बघा. तर ज्या वेळेला उजव्या बाजूला मोठं रोमन संख्या चिन्ह असतं आणि डाव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह असतं, अशा वेळेला डाव्या बाजूच्या लहान रोमन संख्या चिन्हाची जी किंमत आहे ती उजव्या बाजूच्या रोमन संख्या चिन्हामधून सबस्ट्रॅक्ट करायची आहे, कमी करायची आहे, वजा करायची आहे. आता हे लक्षात घ्या, एक्स जो आहे उजव्या बाजूचा त्याची किंमत आहे 10 आणि डाव्या बाजूचा जो आय आहे त्याची किंमत आहे 1. ज्या वेळेला डाव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह येईल त्यावेळेला वजाबाकी करायची आहे आणि हे जे डाव्या बाजूचे 1 आहे ते या 10 मधून कमी करायचे आहेत. मग 10 मधून 1 आपण कमी करणार, उत्तर येणार आहे 9. म्हणजे 9 साठी आपल्याला चिन्ह मिळणार आहे आय एक्स. असंच अजून एक आपण उदाहरण घेऊया. पहा, व्हीच्या बाजूला डाव्या बाजूला आपण आय लिहूया. तर व्ही म्हणजे 5 आहे, आय म्हणजे 1 आहे, डाव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह आलंय म्हणून आपल्याला 5 मधून 1 वजा करावे लागतील आणि वजाबाकी येईल 4 आणि 4 साठी आपल्याला चिन्ह मिळणार आहे आय व्ही. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 3 साधारणतः नियम आहेत. पहिला नियम आहे आय आणि एक्स सलग 2दा किंवा 3दा आपण सलग लिहू शकतो. त्याच्यातील प्रत्येक जे काही आपण ते चिन्ह लिहिणार आहे 2दा किंवा 3दा, त्याच्या जे काही मूल्य आहे त्यांची बेरीज करायची आहे आणि नवीन रोमन संख्या चिन्ह आपल्याला मिळेल. त्यानंतर डाव्या बाजूला मोठं रोमन संख्या चिन्ह असेल, उजव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह असेल, तर त्या उजव्या बाजूच्या लहान रोमन संख्या चिन्हाची किंमत डाव्या बाजूच्या मोठ्या रोमन संख्या चिन्हामध्ये मिळवायची आहे आणि आपल्याला एक नवीन रोमन संख्या चिन्ह मिळेल. तसंच तिसरा नियम जो आपण पाहिला की डाव्या बाजूला जर लहान रोमन संख्या चिन्ह आलं तर त्याची किंमत उजव्या बाजूच्या रोमन संख्या चिन्हामधून कमी करायची आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हे जे काही 3 नियम आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता आपण प्रत्यक्षात काय करूया, उदाहरण आता सोडवूया. आता पहिलं जे उदाहरण आहे ना मित्रांनो ते असं आहे की रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत 17 ही संख्या कशी लिहाल. 17 ही संख्या कशी लिहाल. आता बघा 17ची फोड कशी करणार आहोत आपण, 10 अधिक 7. आता 10 साठी काय लिहितोय आपण एक्स आणि 7 साठी काय लिहिणार आहोत, तर 7 कसे लिहितो आपण व्ही आय आय आणि मग हे फक्त पुढे आता आपल्याला मांडायचे आहेत. तर एक्स व्ही आय आय म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. आता मित्रांनो आपल्याला जे आहे ना म्हणजे 1 ते 20 अंकांपर्यंतचे जे रोमन संख्या चिन्ह आहेत हे आपल्याला लक्षातच असले पाहिजेत. 1 साठी आपण काय लिहितो, आय घेतो. 2 साठी काय घेतो आपण 2 वेळेला आय लिहितो. 3 साठी 3 वेळेला आय घेतो. 4 साठी आय व्ही आपण लिहितो, जो मगाचा नियम आपण सबस्ट्रॅक्शनचा वापरला होता. 5 साठी तर आपल्याकडे ऑलरेडी चिन्ह आहे व्ही. 6 साठी आपण व्ही आय घेतो कारण की 5 साठी चिन्ह आहे आपल्याला, मग त्याच्या पुढे आपण आय एकदा मिळवणार आहोत. 6 साठी हे चिन्ह तयार होईल. 7 साठी आपण व्ही 2दा आय. 8 साठी व्ही 3 वेळेला आय. आता 9 साठी चिन्ह बदलणार आहे, जे मगाशी आपण नियम बघितला सबस्ट्रॅक्शनचा एक्स आणि त्याच्यामधून आपल्याला आय डाव्या बाजूचा कमी करायला लागेल आणि 9 साठी चिन्ह होईल रोमन संख्या चिन्ह आहे आय एक्स. 10 साठी तो स्वतंत्र चिन्ह आहे एक्स. 11 साठी होणार आहे 10चाच पुढं एक्सच्या पुढं आय लिहायचं आहे. 12 साठी होईल एक्सच्या पुढे 2दा आय. 13 साठी आहे एक्सच्या पुढे 3दा आय घ्यावा लागेल आपल्याला कारण 3 साठी स्वतंत्र चिन्ह आता आपल्याकडे आहे. 10 साठी एक्स आहे. 14 साठी काय होईल मित्रांनो, आता 10 साठी एक्स आहे. 4 साठी आपल्याकडे आय व्ही आहे, तो आता आपण लिहूया. 15 साठी 10 साठी एक्स आहे, 5 साठी व्ही आहे. 16 साठी कोणतं चिन्ह आहे मित्रांनो, 10 साठी एक्स आहे. त्यानंतर 6 साठी काय आहे आपल्याकडे व्ही आय आहे. 17 साठी काय आहे एक्स
10 साठी x आपण लिहितो, 7 साठी v, दोनदा i लिहितो, 18 साठी कोणतं चिन्ह आहे x v, 3 वेळेला i, 19 साठी कोणतं चिन्ह लिहिणार, 10 साठी x आहे, 9 साठी i x आहे आणि 20 साठी कोणतं चिन्ह लिहिणार तर 2 वेळेला x. तर अशा पद्धतीने हे जे चिन्ह आहेत ना मित्रांनो, हे आपल्याला तोंडपाठच असले पाहिजे. आता जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. दुसरं उदाहरण आहे मित्रांनो, रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत 11 ही संख्या कशी लिहिणार. तर 11ची फोड जी आहे, आता आपण बघितलं मगाशी 10 अधिक 1, तर 10च्या पटीमध्ये का म्हणतोय आपण, कारण की इथे आपल्याला 10 साठी स्वतंत्र चिन्ह आहे. 10 साठी आपण लिहितो x, i साठी लिहितो आपण i आणि उत्तर आहे अचूक पर्याय क्रमांक 4 xi. तिसरं उदाहरण आहे, 50 या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आपण वापरणार आहे. मित्रांनो हे बघा, जसं आपण i, v, x अनुक्रमे 1, 5 आणि 10 साठी ही चिन्ह वापरतो, तसंच पुढे काही चिन्ह आहेत L, C, D आणि M. L म्हणजे 50, C 100 साठी आहे, D 500 साठी वापरतो, M हे 1000 साठी वापरलं जातं. आता आपल्याला विचारले 50 या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह, तर 50 साठी आपण वापरतो L, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 जे आता आपण पाहिलं, 100 साठी काय वापरतो आपण मित्रांनो, तर 100 साठी आपण वापरतो आहोत पर्याय क्रमांक 1 C. LCDM 50, 100, 500, 1000 हे लक्षातच ठेवायचं. LCDM हे आपल्याला तोंडपाठ असलं पाहिजे. 100 साठी आहे C. आता पुढचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे आहे, 500 या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आपण वापरतो आहोत, तर 500 साठी LCD, D 500 साठी आपण वापरतो D स्टँड फॉर 500. D जे आहे ते 500 ही संख्या दर्शवतं. 500 साठी D आपण रोमन संख्या चिन्ह वापरतो. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर 2 झाला. तर 6 कडे जाऊया आपण. 6वा प्रश्न असा आहे, 1000 या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं, तर मित्रांनो तेच मागाचं LCDM. M याच्यामध्ये मोठं रोमन संख्या चिन्ह आहे. M 1000 ही संख्या दाखवतो. 1000 आंतरराष्ट्रीय संख्येसाठी M हे रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं. 6व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1000 साठी M. 7वा जो प्रश्न आहे तो असा आहे, 75 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात. आता हे लक्षात घ्या मित्रांनो, आता 75 आलं ना, मग आता इथं फोड कशी करायला लागणार आपल्याला, 50च्या पुढे करायला लागणार आहे. 50 त्यानंतर 20 आणि 5 हे होतील 75. आता 50 साठी आपण काय लिहितो, L लिहितो. L ही संख्या 50, L हे रोमन संख्या चिन्ह 50 ही संख्या दाखवतो. 20 कसं लिहितो आपण, 2 वेळेला x लिहितो आणि 5 कशी लिहितो तर v असं लिहितो आणि याचा अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 LXXV. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 असा आहे, 89 ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहितात. आता x आपण सलग 3दा लिहितो, त्याच्यामुळे याची पुढे आता आपण करूया. 50 अधिक 30 अधिक 9 अशी फोड आपण करूया. तर 50 साठी आपण L लिहितो, 30 साठी 3 वेळेला x लिहितो आणि 9 साठी I x लिहितो. त्याच्यामुळे उत्तर होईल त्याचं पर्याय क्रमांक 2 L 3दा x I x LXXX I x. प्रश्न क्रमांक आता 9वा पाहूया. 300 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात. आता मित्रांनो जसा I आणि X चा नियम पाहिला ना आपण सलग 2दा किंवा 3दा, तोच C ला सुद्धा लागू होतो. हे बघा, आता C ही संख्या जी आहे रोमन संख्या चिन्ह 100 ही संख्या दाखवतं. मग आता आपल्याला 3 वेळेला C घ्यावा लागणार आहे. 3 वेळेला C म्हणजेच एक C जो आहे तो 100 दाखवतो आणि 3 C आहेत, तर 300 ही रोमन संख्या चिन्ह दाखवण्यासाठी 3 वेळेला C आपल्याला घ्यायला लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. C 300 ही रोमन संख्या चिन्ह दाखवतं. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. काय म्हणतो 10वा प्रश्न, XLIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात. आता हे बघा मित्रांनो, XLIX, आता जो आपण सबस्ट्रॅक्शनचा नियम पाहिला होता ना, तो नियम. L काय दाखवतं 50, Lच्या डाव्या बाजूला काय आलंय x म्हणजे 10. डाव्या बाजूला ज्यावेळेस लहान रोमन संख्या चिन्ह येतं त्यावेळेला ते उजव्या बाजूच्या रोमन संख्या चिन्हाच्या किमतीमध्ये त्याची किंमत वजा करायची असते. मग 50 वजा 10 बरोबर किती झाले 40. म्हणजे XL काय दाखवतात 40 हे XL 40 ही संख्या दाखवत असतात. आणि IX साठी तर आपण काय लिहितो 9
9 या संख्येसाठी IX हे रोमन संख्या चिन्ह आहे. IX म्हणजे 9 आहे. तर 40 अधिक 9 बरोबर 49 म्हणजे XLIX म्हणजे काय होईल? पर्याय क्रमांक 3 49. प्रश्न क्रमांक आता 10 कडे जाऊया आपण. जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी. काय प्रश्न आहे? एका बाजूला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत, उजव्या बाजूला रोमन संख्या चिन्ह आहेत. त्यांच्या अचूक जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. आता पहिलं आहे 60. 60 कसं लिहिणार आहे मित्रांनो? 60 ची फोड कशी करतो? 60 ची फोड कशी करतो? 50 अधिक 10. 50 साठी आहे L, 10 साठी आहे X म्हणजे 60 ची जोडी लागणार आहे C सोबत LX. 70 कसं लिहिणार आहेत? 70 कसं लिहितोय आपण? आता LX 60 झालं, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक X वाढवायचा आहे. 70 कसं लिहिणार? पर्याय क्रमांक जे D आहे LXX ते येईल. 80 कसं लिहिणार? तर 80 साठी परत तेच, आता 3 वेळेला X L च्या पुढे घ्यायचा आहे. L म्हणजे 50, 3 वेळेला X म्हणजे 30, 50 आणि 30 80. 80चं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक B. B ची जोडी लागेल. आणि 90 कसं लिहिणार आहे? तर आता 90ला तर आपल्याला सलग 4 वेळेला X तर लिहिता येणार नाही. मग 90 कसं लिहिणार? C म्हणजे काय आहे? 100. त्याच्या बाजूला डाव्या बाजूला आपण लिहूया X म्हणजे सबट्रॅक्शनचा नियम. C म्हणजे 100 आहे. त्याच्या डाव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह आले, त्याची किंमत 10 आहे. ते वजा करायला लागेल. 100 मधून 10 गेले, उत्तर आलं 90. म्हणजे 90 ही रोमन संख्या चिन्ह 90 ही संख्या 90 ही जी संख्या आहे ती XC या रोमन संख्या चिन्हानं दाखवली जाते. 90 ची जोडी A शी जुळणार आहे आणि म्हणून आता उत्तर होईल बघा. आता 1C पाहिजे आपल्याला. 1C हे फक्त ह्याच पर्यायामध्ये आहे. 1C 2D 3B आणि 4A म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 11चं. आता जाऊया प्रश्न क्रमांक 12 कडे. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 12? CLXXXVII ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? आता C म्हणजे काय आहे? तर आहे 100. L म्हणजे काय आहे? तर आहे 50. 3 वेळेला X आलेला आहे. 3 वेळेला X म्हणजे काय आहे? 30. आणि पुढे आलाय VII 3 वेळेला आलेला आहे. V 3दा I काय दाखवतो? 8. आता यांचं आपल्याला बेरीज जर केली तर काय होईल? हे 30 आहेत बरं का मित्रांनो. हे किती आहेत? 30 आहेत. हे बघा आता हे 100 50 150 हे 30 180 आणि हे 8 त्याच्यामध्ये मिळवले 188. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. 12चं अचूक उत्तर 188 पर्याय क्रमांक 1. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतोय? 233 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? आता 233 आता शतकाच्या पुढं शतकामध्ये आता आपण संख्या वाचन करतोय. मग यावेळेला आपल्याला फोड कशी करावी लागेल? 100 अधिक 100 आणि मग पुढे 33 आहे. 33 ची फोड आपण नंतर करूया. आता 100 साठी रोमन संख्या चिन्ह आहे C. 2C होतील. म्हणजे 200 साठी कोणतं चिन्ह आहे? 200 साठी आहे 2 वेळेला C 200 ही संख्या दाखवतं. आता 33 साठी काय येणार आहे? 30 अधिक 3. 30 साठी काय लिहितो आपण? 3 वेळेला X आणि I साठी काय लिहितो? 3 वेळेला I. मग 233 ही संख्या आपण कोणत्या पर्यायाने दाखवणार आहोत? पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. C 3 वेळेला X 3 वेळेला I. C म्हणजे 200, 3 वेळेला X म्हणजे 30 आणि 3 वेळेला I म्हणजे 3 233. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 असा प्रश्न पेपरला 100% येतो. 47 अधिक 23 बरोबर किती? आणि उत्तर रोमन संख्या चिन्हामध्ये तुम्हाला द्यायचंय. 7 आणि 3 झाले 10, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. हातचा मोजायला विसरायचा नाही. तर 70 कसं लिहितो? जर फोड कशी करणार आपण? 50 अधिक 20. 50 कशी लिहितो? L. 20 कशी लिहितो? 2 वेळेला X. LXX हे त्याचं उत्तर होणार आहे. LXX. आता हा पर्याय नाहीये. पहिला पर्याय जो आहे तो आपल्याला टाईप मिस्टेक झालेली आहे. टायपिंग करताना चूक झालेली आहे ती लक्षात घ्या. तर पहिला पर्याय आपण बदलतोय. पहिला पर्याय आहे LXX आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा. वजाबाकी दिलेली आहे. काय दिलंय? 68 वजा 18. 8 मधून 8 गेले, 0 राहिले, 6तून 1 गेला, 5 राहिले. आता 50 ही वजाबाकी आलेली आहे आणि 50 साठी तर आपण वापरतो L म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16वा प्रश्न आहे CD अधिक DC. CD अधिक
DC. आता हे बघा CD, आता D म्हणजे काय आहे तर 500, सबट्रॅक्शनचा नियम. त्याच्या डाव्या बाजूला काय आलंय 100, डाव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह आलं तर वजाबाकी करायचे आहे. 50 मधून 100 वजा होतील, काय राहतील खाली 400, म्हणजे CD म्हणजे झालं 400. आता पुढे आहे DC. D म्हणजे आहे D ही संख्या, D हे रोमन संख्या चिन्ह 500 ही संख्या दाखवतं. त्याच्या उजव्या बाजूला C आलाय म्हणजे ॲडिशनचा नियम, बेरजेचा नियम. उजव्या बाजूला लहान रोमन संख्या चिन्ह आलं तर त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. 500 आणि 100 होतील 600, म्हणजे DC झालं 600. 400 अधिक 600 बेरीज झाली 400 आणि 600 1000, आणि 1000 साठी आपण रोमन संख्या चिन्ह वापरतो M. याचं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3. आता जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. उदाहरण क्रमांक 17 काय म्हणते? उदाहरण क्रमांक 17 उदाहरण असं म्हणतंय की LXX, L 3 वेळेला x आहे, VI वजा x LVI वजाबाकी आहे. आता हे बघा LXXXVI, L म्हणजे 50, पुढचे 3x म्हणजे 30 आणि VI म्हणजे 6. मग बेरीज होईल 50 आणि 30 80 आणि 6 86, म्हणजे पहिला आपल्याला संख्या मिळाली 86. आता पुढे आहे XLVI. XL म्हणजे काय आहे 40 आणि VI म्हणजे 6. 40 अधिक 6 46, यांची वजाबाकी आहे. 86 वजा 46, 6 मधून 6 गेले 0 राहिले, 8तून 4 गेले 4 राहिले, आणि 40 साठी चिन्ह आता आपण इथं बघितलं बघा XL. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर झालं. आता जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. उदाहरण क्रमांक 18 काय आहे? उदाहरण क्रमांक 18 पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? आता पहिला पर्याय x 10 बरोबर आहे, 2 वेळेला x 20 बरोबर आहे, 3 वेळेला x 30 बरोबर आहे. I आणि X आणि C चा आपण काय नियम पाहिला? सलग 2दा किंवा 3दाच आपण सलग लिहू शकतो. 4 वेळेला x आपण लिहितच नाही रोमन संख्या चिन्हांमध्ये, रोमन संख्या चिन्हांची मांडणी करताना लिहिताना. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. पाहता क्षणीच आपल्या ते लक्षात येते. आता जाऊया जे शेवटचे उदाहरण आहेत, आता 2 राहिलेले. पुढीलपैकी जे 19वे उदाहरण आहे, पुढीलपैकी संख्यांची अचूक जोडी कोणती? आता इथे काय दिलंय मित्रांनो बघा, पहिला पर्याय दिलाय 78. आता L म्हणजे 50, 2 वेळेला x म्हणजे 20 आणि VI म्हणजे 8, म्हणजे 50 आणि 20 70 आणि 8 78. पहिला पर्याय बरोबर. दुसरा आहे बघा 58. इथं आहे L म्हणजे 50, V आणि 3 वेळेला I म्हणजे 8, 50 आणि 8 होतात 58. पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. आता पुढे आहे 93 बघा XC म्हणजे काय आहे? मगाशी आपण पाहिलं 90. C म्हणजे 100, डाव्या बाजूला x आला, तो x त्याच्यामधून वजा केला, 100 मधून 10 गेले राहिले 90. XC म्हणजे 90. आणि पुढे आहे 3 वेळेला I. 3 वेळेला I म्हणजे 3, 90 आणि 3 झाले 93, आणि त्याचं अचूक उत्तर झालं म्हणजे हे 4 सुद्धा काय आहे? बरोबर आहे. आणि शेवटी आहे बघा 95 XVC. तर हे जे आहे ना, हे मित्रांनो चुकीचं आहे. आता इथं उदाहरण काय असायला पाहिजे होतं? पुढीलपैकी संख्यांची अचूक जोडी कोणती? हे अयोग्य जोडी कोणती असं उदाहरण पाहिजे होतं. तर उदाहरण आपण दुरुस्त करून घेतलंय बघा. पुढीलपैकी संख्यांची अयोग्य जोडी कोणती? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ही अयोग्य जोडी आहे आणि ते आपलं उत्तर आहे. आपल्या विचारलं अयोग्य जोडी कोणती आहे, आणि पहिल्या तिन्ही पण ह्या अचूक जोड्या आहेत. ही शेवटची मात्र अयोग्य जोडी आहे. कारण 95 आपण कशी लिहितो? X, C आणि V असे लिहितो. आता जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. उदाहरण क्रमांक जे 20 आहे, आजचं शेवटचं उदाहरण आहे. पाहूया काय म्हणते उदाहरण 20. योग्य जोडी जुळवा. योग्य जोडी जुळवायची आहे. आता 650 पहिल्यांदा म्हटले 650 आता लिहिताना आपल्याला फोड कशी करावं लागेल? 500च्या पुढे फोड करावं लागेल. 500 अधिक 100 अधिक 50. आता 500 कशी लिहितो आपण? तर D म्हणजे 500 आहेत. 100 साठी आपण C लिहितो आणि 50 साठी L लिहितो. DCL म्हणजे 650 ही संख्या पर्याय क्रमांक 2 आपण दाखवणार आहोत DCL न. आता 750 कशी लिहिणार आहोत? फक्त Dच्या पुढे आपल्याला 2 वेळेला C घ्यायचा आहे. 2 वेळेला C घ्यायचा आहे, कारण की D म्हणजे 500
2 वेळेला C म्हणजे 200 आणि L म्हणजे 50 झाले 500 आणि 200 700 आणि 50 750. 2चं जोडी आहे D बरोबर. आता 450 कसे लिहितो आपण? 450 लिहिताना आपल्याला सबट्रॅक्शनचा नियम लावायचा. कोणता नियम लावायचा? D म्हणजे काय आहे? 500. त्याच्या आपण डाव्या बाजूला लिहिणार C, कारण C म्हणजे 100. 500 मधून 100 वजा केले, राहिले किती? 400. आणि 50 साठी तर आपण वापरतो आहोत L, म्हणजे पर्याय म्हणजे 3 ची जोडी जुळणार आहे. A बरोबर 450 कशी लिहितो आपण? CDL. राहिला आता 350. तो कसा लिहिणार आहोत आपण? पर्याय क्रमांक C प्रमाणे 350. म्हणजे इथं काय लिहिणार आपण आता? सलग 3 वेळेला काय लिहिणार आहोत? C हे झाले 300 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 50 मिळायला लागतील. 50 साठी L आहे, C आणि L. मग आता याचं उत्तर कसं होईल बघा? 1चं आहे B आणि हे सगळ्या पर्यायांमध्ये फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच 1ची B बरोबर जोडी जुळलेली आहे, 2चं D आहे, 3चं A आहे आणि 4चं C आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ही रोमन संख्या चिन्ह जे आहेत हा घटकही अभ्यासलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्हामध्ये कशी दाखवतात किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीयसाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे आता आपण पाहिलं आहे. आणि कन्व्हर्जन जर आलं की रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कसे असेल त्यासाठी तेही आपण कसं तयार करायचं आहे हेही नियम समजून घेऊन ते आपण आता तयार केलेलं आहे. तर एक सोपा घटक आहे. फक्त आपल्याला जे काही गोष्टी आहेत या नियमांच्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आपण कोणतीही संख्या तयार करू शकतो आणि आपल्याला 5वीला फक्त M पर्यंतच आहे, 1000पर्यंतच आहे. त्याच्यामुळे काही घाबरून जायचं नाही, सोपा भाग आहे. आजचा हा व्हिडिओ आपण खास यासाठीच बनवलेला होता. आणि जे काही दुरुस्ती आपण पेपरमध्ये काही 1-2 त्रुटी होत्या तेही आता आपण अपडेट करतोय वेबसाईटला. आणि सर्व आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि मित्रांनो, हे जे काही तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही 5वी स्कॉलरशिपसाठी आपण एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलसाठी ही लिंक आहे 5वी स्कॉलरशिपसाठी. आणि व्हॉट्सअपला एक शालेय स्पर्धा परीक्षा नावानं आपण व्हॉट्सअप चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्व ही 20 उदाहरणं सोडवलेली आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही उदाहरणांबाबत तुम्हाला उत्तरांबाबत अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये ते उदाहरणाचा क्रमांक नमूद करा. आपलं समाधान करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. आणि आवर्जून द स्पर्धा गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या इतरही मित्रांना आणि तुमच्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर लवकरच मित्रांनो आता नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटूया. आता थांबूया. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.